7 चेंडू 14 धाबा मजा आली सामन्यामध्ये ओमकार. या मॅच मध्ये पाहिल्यानंतर प्रत्येक जण इतकंच म्हणेल सुना है समंदर को आज बड़ा गुमान है उधर ही ले चलो कश्ती जहां जगन्नाथ क्रीड़ा संकुल में गोरसई ब और वडवली ब का तूफान फिर एक बार लौटा. आणि या मॅच मध्ये आज जिंकणार कोण तो इतिहास घडवणार आणि जो हारणार तो लढलो कसं आज हे टेनिस बॉल क्रिकेट जगताला शिकवणार. 6 बॉल 14 रन मॅच बरोबरी सुटली. सुपर ओव्हर शेवटचं षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अनिल पाटील. पहिला बॉल बाहेर मिड विकेटच्या आउट ऑफ दी पाक. अजिंक्य रहाणे स्टँडच्या वरतून फेकून दिलाय सीमा रेषा पार. टेनिस बॉल क्रिकेट जगताचा सर्वाधिक घातक खुकार शिकारी वॉल फिनिशर भावेश पवार मैदानावरती करतोय संघर्षाचा शंख नाद करणारा षटकार आणि स्वागत अनिल पाटीलचं षटकारानं झालाय. ओमकार 5 चेंडू 8 धावा. काय सामना कुठे आला सामना बघा. 82 धावांचा लक्ष्याचा पाठला करताना आणि ऍक्शन रिप्ले बघू शका. साइड अँगलला व्हॉट अ शॉट. काय मॅग्निफिसंट स्ट्रोक दाखवलाय. ब्युटिफुल शॉट फॅबुलस ट्रिमेंडस अटॅक दाखवत असताना भावेशने कुठल्या 23 धावा 7 चेंडूचा सामना केलाय. आणि बघा साइड अँगलला पुन्हा एकदा हा शॉट दाखवला जातो तुम्हाला. काय एलिव्हेशन आहे, काय शॉटचं सिलेक्शन आहे, काय फुटवर आहे आणि व्हॉट अ कॉन्फिडंट बिहाइंड द स्ट्रोक. सच अ फंटास्टिक बॅटिंग. येणारे चेंडू 5 आणि 8 धावांची गरज. सामना खुला झालाय मैदानावरती ओमकार. खतरनाक रंगती या मॅच. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. रन बाकी आहेत मैदानावरती 8. इथनं एखादा डॉट बॉल वडवली बसुटकेचा निश्वास एखादी विकेट मॅच मध्ये पुनरागमन. आणि जर का मैदानावरती टेनिस बॉल क्रिकेटचा हा सम्राट उभा राहिला तर 82 धावेचं लक्ष देखील आता थोडं छोटं वाटू लागेल. ज्या अनुषंगानं बॅटिंग केली खरं तर ओव्हर नंबर 2 मध्ये अडचणी टीम होती. पवन केने आला 4 बॉल 22 धावा केल्या. अगदी मॅच मध्ये इंटर झाला आणि त्यानंतर मागे वळून पाहायला तयार नाहीये टीम साई 11 गोरसई ब. क्या मॅच रंगतीये मैदानावरती. दोन्ही तालुक्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात ग्रामीण क्रिकेट खेळलं जातं आणि दोन्ही तालुक्यातील या दोन्ही टीम्स मैदानावरती आज आपापल्या गावाला या ठिकाणी एक वेगळ्या उंचीवरती घेऊन गेले. तो संघर्ष आहे वडवली आणि गोरसईचा. फटका फसलाय. मिस टायमिंग आहे. बॉल हवे ते कॅचचा कॉल आहे. टिपलाय झेल भावेश पवार बाद. मॅच ऑन. 4 बॉल 8 धावेची गरज असेल. आता सामन्यामध्ये क्लायमॅक्स प्रेक्षक बघा. स्वतः सपोर्टर मगाशी मात्र टाळ्या वाजत होते आणि पुण्यात टाळ्यांचा गडगड. याचा अर्थ हे सपोर्टर या मत वडवलीचे. वा काय खेळलाच भावेश. 7 चेंडू 23 धावा. जोरदार टाळ्याने स्वागत करू आपण भावेशचं. 3 षटकार 1 चौकार. व्हॉट अ फंटास्टिक नोट बाय प्राऊड ऑफ भिवंडी भावेश पवार. सामना निसटतो ओमकार. 4 चेंडू 8 धावा. कारण समीकरण वेगानं बदललं आणि भावेश देखील बाद झालाय. त्यामुळे सामन्यामध्ये पक्कड आता मात्र कसली त्या वडवली संघानं. काय सामना झालाय. म्हणून तर ओमकार मी सकाळी म्हटलं होतं की ज्यावेळी या दोघांचा सामना रंगला आणि रंगना त्याच्या अगोदरती FB वरती इंस्टावरती सोशल मीडियावरती भरपूर चर्चा. जेव्हा टॉस झाला डगआउट मध्ये आम्ही पाहिलं भरपूर चर्चा. फक्त चर्चा चर्चा आणि फक्त चर्चामध्ये होती. पाण्याची मागणी केली जाते आणि सामना आता क्लोज एन्काउंटर आहे. 74 धावा 4 बाद. 4 चेंडू 8 धावा. थरार क्रिकेटचा. खतरनाक रंगती आहे मॅच. आपण म्हणालो ना हार नावाचा शब्द या दोन्ही गावांच्या क्रिकेटच्या डिक्शनरीमध्ये नाही आहे. 4 चेंडू 8 ची गरज आहे. गोरसई जिंकली. मोठा जल्लोष साजरा केला जाईल. 19,000 प्रेक्षक ऑनलाईन आपल्या सोबत जोडलेत. स्वागत आहे मित्रांनो तुम्हा सर्वांचं. प्रत्येक टीमचा एक स्वतंत्र फॅन बेस या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्या सगळ्या लाडक्या प्रेक्षकांचं कारण आज तुमच्यामुळेच हा टेनिस बॉल क्रिकेट जगाच्या उंच शिखरावरती जाऊन पोहोचलाय. कारण प्रेक्षकांशिवाय कोणतीही स्पर्धा यशस्वी होत नाही. मॅच जिंकली वडवली बन. जर हा सामना तर मोतीराम दळवी यांच्याकडनं गोवा ट्रिप दिली जाईल. चेंज द गेम वडवली बला. कारण प्रत्येकाला माहिती आहे गोरसई म्हणजे मैदानावरती ते नाव आहे की अनेक प्रश्नपत्रिका समोर असताना देखील न सुटणारं कोडं आणि फसत जाणारं अगदी न उलगडणारं गणित म्हणजे गोरसईचं क्रिकेट देखील आहे. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 8 रनची गरज आहे. प्रत्येकाला वाटतंय की आता जाऊ द्या ना ही मॅच सुपर ओव्हर. पाहू द्या ना पुन्हा एकदा संघर्ष क्रिकेटच्या थर्रारचा. ऑन स्क्रीन सध्या तुम्हाला पाहायला मिळतीये ओमकार नाईक आणि त्यांची ऑस्ट्रेलियन आर्मी दाखल झाली आज बदलापुरात. स्वागत ओमी आणि टीम बोनकोडे. 4 चेंडू 8 धावा. वाटतं मॅच काय सामना रंगला. असं वाटतं की फायनलचा सामना पाहतो की काय. सामन्यामध्ये रंगत निर्माण झाली. प्रेक्षकांना श्वास लागलाय. आता प्रेक्षकांच्या मेंदूला सुन्न करतोय सामना. अनिलचं पण कौतुक व्हायला हवं ओमकार. जबरदस्त गोलंदाजी. मेघराज केने फटका हा देखील फसला. कॅच होईल का. नाही झाली तर 2 किंवा 1 मेल. टिपलाय झेल. बदलली या मॅच.
मेघराज केने मैदानातनं बाहेर. नॉन स्ट्रायकर एंडला मात्र अजूनही उभा आहे वेल फिनिशर किशोर मुकादम. त्याला स्ट्राईक मिळणार का? 3 बॉल 8 रन. सुपर ओव्हर मॅच बरोबरी झाली तर. यस, काल आपण सुपर ओव्हर पाहिला स्पर्धेमध्ये भादवड आणि आरसीसी पेठ या दोन संघांमध्ये काय सामना रंगलाय. आता माझ्याकडे मी म्हणेन ज्या पद्धतीने ओमकार आपण सामना पाहतोय ना, प्रेक्षकांची अलोट गर्दी. सुरुवातीला पहिला चेंडू पडला तेव्हा 7,000 प्रेक्षक ऑनलाईन. आता मात्र 19,000 प्रेक्षक हा सामना ऑनलाईन पाहतात. हा थरार आहे क्रिकेटचा, हा दर्जा टेनिस विश्वाचा, हा लेवल आहे मैदानावरती, हा बॉटम दाखल्यामध्ये. आणि काय सामना रंगतो मैदानावरती, अंगावरती शार निर्माण करतोय. दुपारच्या रन तेवणामध्ये मेंदूला सुन्न करतोय आणि चित्तधडक सामना, हृदयाची स्पंदनवाणा सामना. 4 चेंडू 8 धावा हा थरार रंगवतोय आणि पूर्ण पैसा वसूल सामना आपण या दुपारच्या रन तेवणामध्ये पाहतोय. मयूर दादा खूप खुश आहेत बघा. ऑल दी बेस्ट म्हणतात दोन्ही संघांना. स्क्रीनवरती मयूर दादा दाखवलं जातं आणि ते देखील ऑल दी बेस्ट म्हणतात. हा दर्जा आहे या स्पर्धेचा. 4 चेंडू 8 धावा थरार क्रिकेटचा. आता समीकरण बदललंय. 3 चेंडू 8 धावा. काय रंगली आहे मॅच. कधी गोरसईला भिवंडीला, कधी वडवलीला, कल्याण डोंबिवलीला क्लोज मॅच चालली आहे. हार मानायला तयार कोणतीच टीम नाही आहे. आणि म्हटलं जातं ना, हिम्मत मर्दा तो मदद खुदा. या मॅच मध्ये तेच आपल्याला पाहायला मिळालं. प्रतीक दादाच्या चेहऱ्यावरची स्माइल भरपूर काही सांगून जाती आहे. कारण माहिती आहे आज जिंकलाय या स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकानं उभं टेनिस बॉल क्रिकेट विश्व. ओ शेट, तुम्ही नादच केला थेट. बॉल बाकी आहेत 3, रन बाकी आहेत 8. सिंगल डबल 4-6 की पुन्हा एकदा हॅट्रिक कंप्लीट करून एक नवा कीर्तिमान प्रस्थापित करेल गोलंदाज अनिल पाटील. बॉल तयार, हॅट्रिक बॉल आणि त्याच्यावरती मंगळ विकेट ट्राय केलं. कारण वडवली बॉल माहिती आहे नॉन स्ट्रायकर एंडला उभा असणाऱ्या किशोर मुकादमच्या विकेटची किंमत, त्याचं नाव जरी बाबू असलं तरी मात्र मोठ्या मोठ्या बॉलर्सच्या अगेन फिनिश करणं आजवर त्याचा इतिहास राहिला. ऑन स्ट्राईक बॅटिंग करतोय फलंदाज रोहन केने. हा फुल टॉस, बॉल हवेत आहे, चाललाय मैदानाच्या डीप मध्ये मिड विकेटला आणि अंपायर कॉल नो बॉल. किस्मत भी देती है बहादुरों का साथ. 1+1 रन मिळाले 2, बॉल बाकी आहे 3, आता रन बाकी आहे 6 आणि नो बॉल. त्या स्टेजला आलाय जिथे गोरसईला एखादी सिंगल जरी असती तरी गरजेची होती, कारण स्ट्राईक वरती किशोरचं येणं गरजेचं होतं. आता बॉल शिल्लक आहे 3 आणि रन बाकी आहे 6. ओमकार सामना टर्न झालाय. कारण प्रेशर आहे मैदानावरती. अनिलचं मी कौतुक करा विसरणारे भावेश पवार सारखा फलंदाज मैदानावरती असताना देखील चांगली गोलंदाजी केली. मात्र आता हा फटका, हा चेंडू त्याच्यासाठी डोकेदुखी ठरेल आणि समीकरण वेगानं बदललंय. 3 चेंडू 6 धावा. काय ऍटमॉस्फिअर मैदानावरती, काय सामना रंगलाय आणि ज्या सामन्याची चर्चा केली होती तसाच सामना रंगलाय. पूर्ण पैसा वसूल सामना. 3 चेंडू 6 धावा. 20,000 प्रेक्षक आपल्यामध्ये ऑनलाईनला जोडले गेलेत. स्वागत आहे सर्वांचं. गोरसई ते नाव जे नेहमीच मैदानावरती प्रत्येक टीमला सांगतं की स्वतःला इतकं सिद्ध करा की तुम्ही मैदानावरती असताना प्रतिस्पर्धी टीमनं जिंकण्याची अपेक्षा देखील नाही केली पाहिजे. आणि त्या टॅगलाईन वरती हे क्रिकेट गोरसई मागचे 7 ते 8 वर्ष सातत्यानं खेळतीये. आणि त्या टीमच्या अगेन्स्ट जिथे मॅच मध्ये तुम्ही ग्रीप पकडून आहात आणि तिकडे जर तुम्ही ढील द्याल तर या उडत्या पतंगीचा मांगा कापायला वेळ लागणार नाही. 7 स्टार ग्रुप सध्या ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळतं. नुकताच आपला भाऊ बँकॉक वरनं रिटर्न आला. काय स्माइल अनिखिल दादाच्या चेहऱ्यावरती, मयूर दादाच्या चेहऱ्यावरती, गणेश तरे, छोटा मयूर तिकडे उपस्थित आहे. पूर्ण टीम आपली जी मॅच एन्जॉय करते आणि एक मोठं सोहळं क्रिकेटचं आज यशाच्या उंच शिखरावरती आहे. 3 बॉल 6 फ्रीटचा बॉल आहे. लोवर फुल टॉस, फटका चांगला डीप मध्ये चालला. लॉंग ऑफला 1 धाव मिळेल. दुसऱ्याचा कॉल, रनआउटचा धोका आणि कलेक्ट नाही झाला बॉल. निर्णय जाईल टीव्ही अंपायर कडे. बॉल कलेक्ट करताना अनिलला लागलाय थोडासा वेळ, मात्र या मॅच न देखील जमवलाय आज क्रिकेटच्या संघर्षाचा मेळ. टीव्ही अंपायर थोड्याच वेळात निर्णय येईल. हिरामण खरकर, हॅरी त्या ठिकाणी जोडले गेलेत. त्या सोबतीनं विक्रम शेलार आपल्या सोबत, जय पवार ऑन ग्राउंड, अगदी हेमंत शेट्टी ऑन ग्राउंड तुम्हाला सातत्यानं मैदानावरती पाहायला मिळालात. आणि आज ही मॅच पैसा वसूला मित्रांनो. पाहत राहा, ऐकत राहा. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2024
पर्व 6वं. ओमकार, काल देखील अशीच परिस्थिती होती. तिसरा चेंडू होता आणि त्यावेळी मात्र धावचीत झाला होता फलंदाज. 13 मिनिटं घेतली होती विक्रम सेलारनं तो निर्णय देण्यासाठी आणि तेव्हा फलंदाज बाद झाला आणि समीकरण होतं 2 चेंडू 1 धाव आणि तेव्हा 2 फलंदाज बाद झाले. येस इज गॉन, फलंदाज बाद आहे. त्यामुळे क्लायमॅक्स आहे सामन्यामध्ये आता पुन्हा ठराव लागणार. या ऐकूया डीजेच्या माध्यमातून सुमधुर संगीत. प्रेशर वाढलंय, थोडं रिलीफ करूया. असा डॅशिंग बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय रे. असा डॅशिंग बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय रे. थँक्यू डीजे. असा डॅशिंग रुबाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र. आणि या सामना सध्या प्रत्येकाच्या मनाला भावलाय. 2 बॉल रन बाकी आहेत मैदानावरती. 5 मॅच बरोबरी सुटली तर सुपर ओव्हर. कोण जिंकेल हा सामना? चर्चा अगदी ज्यावेळी ड्रॉ झाला ना, हातामध्ये चिठ्ठी पहिली आली गोरसई ब, सेकंड चिठ्ठीची वाट पाहिली जात होती आणि त्यावेळी लगेच तिकडे नाव आलं ते म्हणजेच वडवली बच. आणि त्या ड्रॉ पासून चर्चा एकच रंगली की ज्यावेळी ही मॅच रंगणार त्यावेळी इतिहास घडणार. आणि आज इतिहास घडलाय. 20,000 पेक्षा जास्त प्रेक्षक जे आपण ठाणे रायगडच्या मॅच मध्ये पाहतो आज ते एकाच मॅच मध्ये आलेत आणि प्रत्येकाची उत्कंठा शिकेलाय. गोरसई की वडवली, वडवली की गोरसई. 2 बॉल 5 मॅच बरोबर सुटली. सुपर ओव्हर. बॅकची कडा, लक फॅक्टर ऑन. बॉल चाललाय सरळ लॉंग स्टॉपला. मैदानाच्या बाहेर 4. राणी वाजवा. भरपूर काय झालंय. भावाचा आधार असतोय मयूर दादाला. जीवा बाबाचा निरंजन दादा असतोय दादाच्या संगतीला. थँक्यू. हा डगआउट बघा शांत बसत नाहीये. सामना सेफ झालाय मात्र अजून सामना सुटला नाहीये कारण 1 चेंडू आणि 1 धाब्याची गरज आहे. तोच सामना, तेच चित्र कालच्या सामन्याचं चित्र आपण पाहतोय. जो भादवाडी आणि पेठचा झाला तसंच चित्र आपण पाहतोय. स्कोर इज लेवल, कुठेही जाऊ नका. पात्रा स्वर्गवासी जगन्नाथ स्मृतिचषक 2024 वाट मॅच. काय सामना रंगलाय आणि ज्या सामन्याची आपण चर्चा केली होती तसाच सामना. क्रिकेटचा दर्जा, क्रिकेटचा लेवल, क्रिकेटचा बॉटम, क्रिकेटचा पूर्ण दर्जा दाखवत असताना मैदानावरती. आणि काय स्टँडर्ड मेंटेन करण्यात होती. 1 चेंडू 1 धाव. सामना सुपर ओव्हर की मात्र गोरसई जिंकणार की 82 धाबा चेस होणार की वडवली डिपेंड करणार. 1 चेंडू 1 धाव. थरार क्रिकेटचा निर्णायक क्षणाला आली मॅच. कोण हारणार, कोण जिंकणार की मॅच सुपर ओव्हरला जाणार. गोरसईकडे जिंकण्यासाठी पूर्ण मॅच आहे कारण त्यांना 1 बनवायची आहे. वडवलीकडे जिंकण्यासाठी फक्त 1 ऑप्शन आहे, सुपर ओव्हर. आणि त्यासाठी हा बॉल चांगला टाकावा लागेल. आणि जर किशोर मुकादम सध्याच्या घडीला ज्या भन्नाट फॉर्म मध्ये ज्या अनुषंगाने तो बॅटिंग करतोय, 2 बॉल 12, 2 बॉल 11, 1 बॉल 5 अशा मॅचेस फिनिश करताना आपण त्याला पाहिलं. येस बाबा. ओमकार, खूप चांगला सामना. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करा मित्रांनो. 1 चेंडू 1 धाव. व्हॉट अ मॅच. पूर्ण पैसा वसूल सामना. अनिलचे देखील कौतुक करेन. काय प्रेशर हँडल केलं म्हणत होती. हाऊ टू प्ले अंडर प्रेशर ही नोज व्हेरी वेल अँड हाऊ टू बॉल अंडर प्रेशर ही नोज व्हेरी वेल. काय धाडस दाखवलं म्हणत होती आणि काय सामना रंगवलाय. 1 चेंडू 1 धाव. दोन्ही ऑस्ट्रेलियन टीम लढायला तयार आहेत. किशोर मुकादम स्ट्रायकर एंडला. हा फुल टॉस चालला थर्ड मॅनला आणि हा आलाय विजयाचा चौकार. 82 धावा चेस करून क्रिकेटच्या पटलावरचा सर्वाधिक मोठा इतिहास लिहिलाय तो म्हणजेच टीम साई 11 ज्या बजरंग गोरसई ब संघानं. दोन्ही टीम क्रिकेटच्या पटलावरती जितक्या जोमात लढतात आउट ऑफ दी ग्राउंड तितकेच चांगले मित्र आहेत आणि एकमेकांच्या चेहऱ्यावरती आता हस्तांदोलन करताना ज्या स्माइल्स आहेत त्या तुम्हाला पाहायला मिळतील. आणि पुन्हा एकदा जे प्रेक्षक चर्चा करतात गोरसईची, वडवली बीची, त्या सगळ्या चर्चांना उत्तर या सगळ्यांच्या चेहऱ्यावरची एक गोड स्माइल आणि बेस्ट ऑफ लक देताना आता दोन्ही टीम्सला आपण पाहाल कारण क्रिकेट स्पोर्ट्समन स्पिरिट वरती चालतं. क्रिकेट इज गेम ऑफ इमोशन, त्याच्यावरती चालतं आणि ऑन स्क्रीन हे